आहे म्हटलं गोपाल पटचा शिवछत्रपती शंकरपट का हो लहान बक्षीस ठेवलं बाबा 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 गोपालची म्हटलं कमालच आहे जो लहान पट ठेवला नाही भाऊ त्याची पहिल्यापासूनच तेवढी हे आहे ताकद आहे. रुग्ण असो सेवा असो आता आमचे एकनाथरावजी शिंदेचा वाढदिवस आहे त्यानिमित्तानं हा भव्य दिव्य असा कार्यक्रम त्यानं ठेवलेला आहे. शंकरपटाचं मोठं आयोजन आहे. भरपूर बक्षिसं ठेवलेले आहेत. भरपूर जोड्या येणार आहेत. 61,000 41,000 30,000 21,000 15 11 10 9 6 5 4 3 2 असं त्याने बक्षीस ठेवलं. पण 9-10-11चा पट आहे आणि आकर्षक भव्य आकर्षक म्हणून आमचे विशेष आकर्षक पुणकेकर मॅडम येणार आहेत. त्यामुळे अजूनच या पटाला भरपूर तयारी पहा म्हटलं. गोपाल पाटील अरबट यांनी जो कोकर्डा फाट्याचा पट आहे तो पट ठेवल्यानंतर त्याची पट 9 तारखेचा आहे. पण त्या पटावर म्हटलं सध्याच रावट्या इथं थांबलेल्या आहेत. त्याच्यानंतर कोकर्ड्याचे सर्वात वयोवृद्ध जे साहेबराव पाटील आहेत यांची सुद्धा इथं उपस्थिती आहे. हे गावातली उत्सुकता असते. म्हणजे पट आहे 9 तारखेचा. पट 9 तारखेचा असल्यानंतर सुद्धा आजची जवळजवळ 4 तारीख आहे म्हणजे 5 दिवस पट आहे. पण व्यवस्था फुल आहे. हा बैल आहे मन्या. कुठला आहे? अंजनगावचा मन्या. आणि हा कुठला आहे? सातेगावचा आहे. बैलाचं नाव काय? इंजन नाव आहे याचं. म्हणजे प्रत्येक जण प्रत्येक बैलाचं नाव ठेवते. त्याच्यानंतर हा म्हैसूर जातीचा बैल आहे. काना दहीगाव याच्याचा बैल इथं आलेला आहे. त्यानंतर हा सुद्धा म्हैसूर जातीचा बैल आहे. हा याचं नाव काय? 9 तारखेचा पट आहे. पण पटाची अरेंजमेंट पहा बरं किती आहे. त्यानंतर हा खतरनाक बैल इथे दिसून याचं नाव काय भाऊ? हा रुद्र. हा कुठला आहे? हंतोळ्याचा हा रुद्र आहे. त्याच्यानंतर हेच आता वाडा फांडा गावातले कसं आहे मग नळ्याबरोबर गळ्याची यात्रा असते. हे चेंडेमेंढे बैल आहेत. तो भाग वेगळा. पण चेंडेमेंढे बैलाचं काही सांगता येत नाही कोण कुठून पर्यंत. हा कोणाचा? घोगरे पाटील निंबर. हा नामांकित बैल बाबा. हो अर्जुन या इकडे इकडे. हे घोगरे पाटील. पहिल्यांदा तुमचा बैल कोणता होता? गोविंदा. त्याच्यात ते आपल्या मुरा टीव्हीचा बैल होता तो कोणता तर त्यानंतर हा इथं दुसरा बैल म्हणजे धावपट्टीवर बैल धावताना ते बैल आणायला लागतं. याचं नाव काय? हा शंभू. कोणत्या गावाचा आहे? निंबारी. आता एवढ्याचा सोडला वाटते का लहान बैलाचा कोंड आहे तुम्हाला शो. मुच्छी होतो ना तुला जैशी बुड्याची मुच्छी पहा म्हटलं. बरं तुम्ही सांप्रदायिक बैल दिसताय या पटात तर म्हटलं दारू फारू लोक फालतू बदनाम केलं काही चालत. बरं हा तुम्ही गावगाळा पट चालवता का मोठा पट चालवता? गावगाळा चालवता. मग पहिल्यांदाच पटाला वाटते. बरं का मग आता बुडी तुम्ही किती वर्षाचा? मी 76 वर्षाचा. 76 वर्षात म्हटलं बुडी काही म्हणत नाही का पटार जाऊ नका असं करा तसं करा? बुडी नाही गेली बुडीवरती. कोणत्या वर्षी गमावली? 4 वर्ष झाले. 4 वर्ष झाले. मग बुटी गेले त्यापासून तुम्हाला काही करमत नाही का? बुटी गेली त्यापासून तुम्हाला करमत नाही का? करमते. मग तुम्हाला करमते तर ह्या बैलाच्या याच्यात काय द्याल तुम्ही? तुम्हाला करमते तर मग या बैलाचा पट काय धरला? बैल आता धरा लागते काय. बरं का आजी गेली म्हणजे काकू गेली त्यापासून तुम्हाला गमत नाही का? गमते. असा काही दुसऱ्या याचा ट्राय केला नाही का तुम्ही? नाही अजून नाही. एकमेव म्हणजे एकमेव असे जुने माणसं होते म्हटलं. हा कोणाचा आहे भाऊ? हा साच्या गावाचा आहे. काय नाव आहे याचं? बगीरा नाव आहे बैलाचं. कोणत्या जातीचा आहे? हा खिल्लार जातीचा आहे. अरे भाऊ तू शिक्षणाचा पोरग गांडीवर घ्यायला म्हटलं या पटात काय लावला तू? नाही आज झालं मी रोज शाळेत जात असतो. तुला एवढं कशी माहिती पटातली? बगीरा बैल आहे आणि खिल्लार आहे. हा माहित आहे मला. तुझ्या शाळेत मन नाही आहे? असती. कोणत्या वर्गात असतो? 7वी. 7वीत. शिक्षणात किती का कोणता नंबर आला तुझा? नाही जास्त नाही आला. म्हणजे हे जे लोक आहेत शेतकऱ्याचा पोरग असल्यानंतर त्याला शेतकऱ्याच्या पोटातच म्हटलं आस्वाद राहते. म्हणून हा लहान पोरगा इथं आलेला आहे. असं समजू नका की इंजिनियर किंवा डेप्युटी इन्स्पेक्टर किंवा कलेक्टर झाला म्हणजे तो फार मोठा आहे. पण हे शेतकऱ्याचे पोरं यामधूनच म्हटलं असे लोक घडतात. आणि शेतकऱ्याच्या पटाचा येणाऱ्या काळात हा एवढा पट याला प्रो कबड्डी किंवा कबड्डी सारखं गॅमलर येणार आहे. क्रिकेट सारखं येणाऱ्या काळात शंकरपट हा सर्व काही होईल
असं म्हणण्यास काही हरकत नाही. गन्ना खापांना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश सागरे, कॅमेरावर जगदीश बटेसह. प्रिय दर्शकों, गन्ना का लाइक, सब्सक्राइब, शेयर करना विसरू नका.